प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये त्या मालिकेचंच टायटल सॉन्ग प्ले करण्यात आलंय आणि अशा प्रकारे पिंकीने आडगावमध्ये एंट्री केली आहे। तिच्या गावच्या मातीचा सुगंध ती तिच्यामध्ये सामावून घेते आणि म्हणते, मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या गावाला मला परत आणलत, मला नवीन जीवदान दिलत, मी तुमची खूप ऋणी राहील। मॅडम तुमच्यामुळेच मला हे नवीन आयुष्य मिळालं, तुम्ही मला माझ्या गावी आणलं, तुमच्यासाठी मेरी जान भी कुर्बान है। मॅडम म्हणतात की पिंकी, तुला माहिती आहे ना, तू खरंच स्पेशल आहेस। आज तुम्हाला धनंजयचं वेगळंच रूप बघायला मिळणार आहे। ही छबी तिची मानसिक अवस्था व्यवस्थित नाहीये, ती हट्ट करत असते की तिला पिंक ड्रेस घालायचा आहे। धनंजय म्हणतो, हे बघ आज न पिंक ड्रेस नको घालू, हा ड्रेस घाल, ब्लू चांगला दिसतो तुला। पण छबी अडून बसलेली असते की मला पिंकच घालायचा आहे, माझ्या बाळाला पिंक कलर आवडतो ना। धनंजय मोठ्याने वसकतो तिच्यावर की रोज रोज पिंक ड्रेस कुठून आणणार, हे बघ तो धुवायला टाकलाय, तू हा घाल। पण आता छबी आरडाओरडा करत असते की मी नाही घालणार, नाही घालणार, नाही घालणार। छबी त्या बाहुल्याशी बोलत असते। आता मात्र धनंजय जोरात ओरडतो तिच्यावर, एक गप्पा बस ग, काय ग, किती स्वप्न बघितली होती मी तुझ्या सोबत, लग्न केलं तेव्हा इतकी वर्षापासून एक मूल देऊ शकली नाहीस तू मला, आणि काय ग, काय नवीन अचरटपणा चालवलायस। हे बघ मी जे सांगतो ना ते गपचूप करायचा, तोच ड्रेस घालायचा। छबी रडत असते, मला पिंकच ड्रेस घालायचा आहे, तिची अवस्था अगदी लहान मुलासारखी झाली आहे। प्रेक्षकांनो, धनंजय तिला धमकवतो आणि म्हणतो, नाही घातलास ना पिंक ड्रेस या बाळाला फेकून देईल, आणि ते बाहुलं तो फेकून देतो आणि ते नेमकं सुशीलाबाई तिथे येतात आणि सुशीलाबाई अशा संतापतात, काय हो बाहुला का फेकलात तुम्ही। आता धनंजय म्हणतो, नाही नाही तसं काही नाही आई साहेब। आता सुशीलाबाई म्हणतात, तसं नाही तर कसं आहे। छबी रडायला लागते आणि म्हणते, हा खूप वाईट बाबा आहे। सुशीला लागते झापायला मग धनंजयला, काय केलं तुम्ही, काय बोललात माझ्या लेकीला। धनंजय म्हणतो, अहो सासूबाई काही नाही, ती हट्ट करत होती। सुशीला म्हणते, माझ्या पोरीशी नीट वागायचं, नाही तर तुम्हाला या घरातून फेकून द्यायला वेळ लागणार नाही आम्हाला। धनंजय म्हणतो, अहो सासूबाई ती आजकाल कशी वागते तुम्हाला कळतंय ना, कोणाशी कसं वागायचं बोलायचं, तिला तारतम्यच राहिलेलं नाहीये। मी तिला प्रेमाने समजवत होतो, पण तिला वाटलं की मी तिच्यावर रागवतोय। त्या भावल्याचं असं झालं की मी थोडंसं तिच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करत होतो, तर ते निसटलं माझ्या हातातून, ती खेचत होती माझ्या हातातून, त्यामुळे ते असं झालं झटापटीमध्ये। सुशीलाबाई म्हणतात, हे बघा माझ्या लेकीशी नीट वागायचं, तिच्याशी तुम्ही प्रेमानंच बोलायचं, या परिस्थितीत तुम्ही तिची जास्ती काळजी घ्यायला पाहिजे। धनंजय म्हणतो, अहो घेतो मी तिची काळजी सासूबाई, माझी बायको आहे ती। धनंजय म्हणतो, पण आईसाहेब एक विनंती आहे, आपल्या वाड्यावर आता पालखी येणार आहे ना, मला असं वाटतं की उगीच लोकांसमोर छबीचा तमाशा कशाला ना, आपण तिला इथेच थांबून कडी लावून टाकू बाहेरून। आता मात्र सुशीलाबाई चिडतात, म्हणतात, जावाई बापू डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं, माझी लेक बरी व्हावी म्हणून मी 101 सुवासनीची ओटी भरतीये आणि तुम्ही तिला डांबून ठेवायच्या गोष्टी करताय, जमणार नाही। तुम्हाला जमत नसेल तर बाहेर व्हा, मी समर्थ आहे तिला सांभाळायला, निघा इथून तुम्ही, निघा म्हटलं ना। आता धनंजय तिथून गपचूप निघालेला आहे प्रेक्षकांनो, आणि तो बाहेर येऊन बघतो तर काय, बाहेर युवराज असतो। युवराज म्हणतो, काय हो दाजी काय झालं, ताईसाहेबांचा आवाज आला म्हणून इकडे आलो मी। ठीक आहेत ना ताईसाहेब। आता हा म्हणतो, हा हा ठीक आहे अरे ती। युवराज म्हणतो, बापूसाहेब म्हटले मला सपकाळ साहेबांना घेऊन ये, मला जाता जाता आवाज आला म्हणून मी इकडे धावत आलोय। आता धनंजय म्हणतो, नाही रे ठीक आहे, ती काहीच नाही, ती जरा हट्ट करून बसली होती, ती या अवस्थेत हट्टाला पेटल्यावर कशी वागते तुला माहिती आहे ना, तू काळजी करू नकोस अरे, म्हणजे काळजी करू नका, तिथे आईसाहेब आहेत त्या बघतायत छबीकडे। युवराज, नका काळजी करू, सांभाळतील त्या। युवराज आता धनंजयला जरा खुन्नस देतो आणि म्हणतो, काळजी घ्या माझ्या बहिणीची। लगेच धनंजय म्हणतो, म्हणजे काय घेणारच। आता युवराज तिथून निघून गेलाय आणि प्रेक्षकांनो, धनंजयला एक किस्सा आठवलाय युवराजचा। तो मनात विचार करतोय, नशीब याला कळलं नाही, नाहीतर, आणि आता हे कधीतरी असं झालं होतं प्रेक्षकांनो। हा किस्सा जबरदस्त आहे। छबी आणि धनंजय मध्ये भांडणं लागलेले असतात। आता हा धनंजय छबीला त्रास देत असतो। धनंजय म्हणत असतो, अगं छबी तुला चेकअप करायला काय हरकत आहे। छबी म्हणते, अहो किती प्रयत्न केले, कुठे बाळ होतंय आपल्याला। धनंजय म्हणत असतो, तिला या डॉक्टरला भेटून तरी घे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे हा, आणि अगं शिवाय योगासनाचा पण अभ्यास आहे त्यांना। छबी म्हणते, किती डॉक्टर दाखवले आपण, पण झालंय का आपल्याला मूल, हे बघा मला ना आग्रह करू नका, माझी मनस्थिती नाहीये सध्या। धनंजय तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, तुझी मनस्थिती, तुझा मूड किती ऐकू मी आता, माझे कान किटलेत, तुला आई व्हायचं नाहीये का ग छबी। छबी म्हणते, काय बोलताय तुम्ही, अहो किती नवस केले, पूजा अर्चा केली आम्ही, मी आई व्हावी म्हणून, आणि तुम्ही मला अशा पद्धतीने बोलताय, किती टेस्ट केल्या मी, ह्या टेस्ट त्या टेस्ट, पण त्यावेळेला तुम्ही मात्र राजकारणात बिझी होतात आणि तुम्ही म्हणताय की माझी इच्छा नाही आई व्हायची। धनंजय म्हणतो, हो म्हणूनच तू टाळतीयस हे सगळं।
छबी म्हणते, हे बघा धनंजय, माझा हात सोडा, मला त्रास होतोय. धनंजयने तिचा हात करकचून धरलेला असतो. धनंजय म्हणतो, अच्छा त्रास होतोय का तुला? अगं आई होणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते. मातृत्वासाठी प्रत्येक स्त्री असूसलेली असते. आणि तू बाई आहेस का ग? काय कशी बाई आहेस तू? तुला काय आई व्हावं असं वाटत नाहीये का? छबी म्हणत असते, धनंजय मला सगळं वाटतंय, पण तुम्ही सध्या माझा हात सोडा, नाहीतर. आता धनंजयने तिचा गाल धरलाय आणि म्हणतोय, काय करशील ग? काय करशील तू? नाही बोलव ना, बापूसाहेबांना बोलव, आईसाहेबांना बोलव, बघतो मी तुला कोण वाचवतं ते. छबी त्याला सोडायसाठी सारखं म्हणत असते, सोडा मला त्रास होतोय. आणि नेमकं मागून युवराज बघतो आणि युवराज त्याला असला हाणतो प्रेक्षकांनो. आधी तर युवराज त्याचा गळा दाबून धरतो आणि त्याच्यावर असा चिडतो, माझ्या बहिणीवर हात उचलला तू? मी जिवंत असताना तुझी हिंमत कशी झाली? आणि तुला सांगून सुद्धा तू पुन्हा माझ्या बहिणीवर हात उचलला ना, आज तुझे हात जागेवर राहणार नाही. धनंजय त्याला म्हणत असतो, सोडा युवराज, सोडा मला. छबी म्हणत असते, युवराज नको, सोड त्यांना, बायको आहे ती माझी. धनंजय म्हणत असतो, युवराज म्हणतो, बायको आहे म्हणून हात उचलणार का रे? अरे ती बाई आहे हे तुझ्या ध्यानात नाहीये का? जोर लावतो काय बाईवर? आता छबी त्याला थांबवत असते, पण युवराजने त्याला तसाच उंच धरलाय आणि खाली आपटलाय. शेवटी छबी सोडवते धनंजयला युवराजच्या तावडीतून आणि छबी म्हणते, सोड युवराज, नको पडूस युवराज, यात नवरा बायकोमध्ये मतभेद होत असतात. युवराज म्हणतो, मतभेद वेगळे आणि हात उचलणं वेगळं. आमच्या बहिणीवर हात उचलतो करे? उभा कापीन. सन्मानाने वागायचं माझ्या बहिणीसोबत, नाही तर खरंच तुला उभा चिरीन मी. आणि धनंजय प्रचंड घाबरलेला आहे. युवराजने त्याला लक्षात ठेवायला सांगितलंय, उभा कापीन. आता धनंजयला तो प्रसंग आठवलाय. तो मनात विचार करतोय, ही छबी म्हणजे ना घशात अडकलेल्या हाडासारखी झालीये. बाहेरही थुंकता येत नाहीये आणि गिळता पण येत नाहीये. आता तर काय आयुष्यभर झेलावं लागणार आहे त्या ध्यानाला. कधी कधी तर वाटतं गळा दाबून कायमचा बंदोबस्त करावा, पण मग ही प्रॉपर्टी दिसते ना, म्हणूनच तोंड दाबून मुक्याचा मार सहन करतोय. बघितलं प्रेक्षकांनो, किती हा वाईट माणूस आहे. तर आता इकडे पालखी आलेली आहे बापूसाहेबांच्या दारामध्ये अंबाबाईची, आणि अतिशय अप्रतिम मुखवटा आहे पालखीमध्ये अंबाबाईचं, खूपच सुंदर. सुशीलाबाईंनी औक्षण केलंय पालखीला. माईसाहेब आणि घरातले सगळेच जण आहे. फक्त युवराज गेलाय सपकाळ साहेबांना आणायला. माईसाहेबांनी अगदी श्रद्धेने नमस्कार केलाय. छबी पण खाली आली आहे. चित्रा खूप खुश असते, कारण हा मान तिला मिळणार आहे पूजेचा, असं ती सत्याला सांगते. आणि म्हणते, बरं झालं ती घाटवाडीची पोरगी नाहीये, नाही तर प्रत्येक वेळेला ती माझे सगळे मान हिरवून घ्यायची. पालखी वाजत गाजत बापूसाहेबांच्या घरात आली आहे. बापूसाहेब सांगतात, पूजेची तयारी झाली का? आता आरती पूजा झाल्यानंतर पालखी सगळ्या गावामध्ये जाणार आहे बरं का मिरवायला. आता सत्य आणि ही चित्रा खूप खुश असतात. सत्या म्हणत असतो, काय चित्रे, खूप छान दिसतेस तू, तुला पूजेचा मान मिळणार आहे म्हणून वाटतं. आता तेवढ्यात सुशीलाबाई या चित्राकडून पूजेचं ताट ओढून घेते. चित्र ते ताट घ्यायला आलेली असते समोर. आता ती म्हणते, काय आहे ना चित्रे, तू पूजा करू नकोस यावर्षी, त्या सपकाळ साहेबांच्या मिसेस आहे ना, त्या करणार आहेत पूजा. आता चित्राला लगेच वाईट वाटतं. ती म्हणत असते, अहो असं काय करताय सासूबाई, मला सांगितलं होतं ना तुम्ही. तर लगेच सुशीलाबाई म्हणतात, अगं यावर्षी आम्ही ठरवलंय आप्तस्वकीयांना मान द्यायचा पूजेचा, आता तू पुढच्या वर्षी कर. ये बात गलत आहे सुशीलाबाई, असं नाही करायला पाहिजे. चित्रा म्हणते, अहो पण आईसाहेब. लगेच सुशीला ओरडते, सांगितलं ना एकदा, विषय बंद. आता इकडून पिंकी जात असते प्रेक्षकांनो गावातून, आणि तिकडनं युवराज तिला क्रॉस होतोय. युवराज चाललाय सपकाळ साहेबांना या पूजेसाठी घ्यायला, आणि तेवढ्यात पिंकी त्याला बघते आणि त्याच्या मागे धनी धनी करत धावतच सुटते. गाडी थांबवायला लावते ती आणि पळते युवराजच्या मागे. आता गावातल्या काही लोकांचा असंतोष पिंकीबद्दल जरा जास्तीच वाढलाय. काही लोक चर्चा करतात की या पिंकीमुळे माझी बायको गेली, कारण तिथे बाजूला पोस्टर लागलेत पिंकीचे. त्यातला दुसरा गावकरी म्हणतोय, हिला तर खरं पकडून मारून टाकायला पाहिजे, हिच्यामुळे आपल्या गावात किती जणांचे बळी गेलेत. चला रे या पोस्टरला काळं फासूयात. आणि काही गावकरी त्या पोस्टरला तिथली खालची माती घेऊन त्या पोस्टरला चोपडत असतात. तेवढ्यात तिथे युवराज पोहोचतो. तो बघतो की हे लोक पिंकीच्या पोस्टरला असं घाण करताय. त्याला प्रचंड राग येतो. तो म्हणतो, ए काय चाललं रे? युवराज तिथे गाडी थांबवतो आणि या लोकांवरती ओरडत असतो. ते लोक म्हणतात, काय हो धोंडे पाटील, कुठे लपून ठेवली आहेत तुमच्या बायकोला? किती पेट्या घेतल्या तिने आमच्या लोकांना मारायच्या? आता हे लोक युवराजलाच उलटून सवाल करत असतात. युवराज कसा आहे आपल्याला माहितीच आहे, तो खूप चिडतो आणि तो त्या लोकांवरती काडी उपसतो आणि म्हणतो, जास्ती झालं का रे तुम्हाला, चला निघा इथून. आणि ते लोक तिथून पळून जातात.
आता युवराज अगदी आपुलकीने आणि प्रेमाने त्या पिंकीच्या पोस्टरवरची माती काढत असतो आणि नेमकी तेव्हा पिंकी धनी धनी करत मागे येते, पण युवराजला काही पिंकीचा आवाज येत नाही. पिंकी बरीच लांब आहे त्याच्यापासून, पण पिंकी नेमकं बघते की युवराज ते पोस्टरवरची माती काढतोय, पण तिचा असा गैरसमज होतोय की ती माती तो लावतोय आणि तिला वाटतं तिचे धनी तिच्यावर खूप तिरस्कार करताय आणि ती रडायला लागते, नाही धनी, तुमच्याकडनं मी एवढा तिरस्कार सहनच करू शकत नाही. आणि पिंकी तशीच माघारी रडत रडत पळत जाते. युवराज ते पोस्टर हातात घेतो आणि म्हणतो, कारभारीन, आम्ही तुमच्यावर इतकं प्रेम करतो ना की तुमच्याबद्दल कोणी वंगाळ शब्द जरी काढला तरी आमचं रक्त उसळतं. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे कारभारीन. आम्ही कोणालाच तुम्हाला एक शब्द सुद्धा बोलू देणार नाही. कारभारीन, तुमच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही हो. आता हे सगळं बोलतोय युवराज, तेव्हा नेमकी पिंकी तिथून निघून गेलेली असते प्रेक्षकांनो, आणि पिंकीचा झालाय गैरसमज. पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की पिंकी पळत पळत त्या मॅडमकडे आली आहे, देवयानीकडे, आणि त्यांना सांगते की माझे धनी माझ्यावर खूप तिरस्कार करताय, मी इथे नाही राहू शकत, मला पुन्हा तिकडे घेऊन चला तुमच्याकडे. आणि आता या मॅडम कन्फ्यूज झाल्यात की नेमकं करावं तरी काय. पण प्रेक्षकांनो, मला असं वाटतं लवकरच पिंकीचा हा गैरसमज दूर होईल. पण हे सगळं होतं न होतं तेवढ्यात सुशीलाबाईंनी ठरवलंय ती आडगावची पोरगी तर आता निघून गेली आहे युवराजच्या आयुष्यातून, आता नवीन पोरगी आणायची. बापूसाहेब म्हणताय, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? सपकाळ साहेबांची मुलगी मिताली ती युवराजसाठी करायची? म्हणजे हे बापूसाहेबांनी आपसुकच मनातून ओळखून घेतलंय की सुशीलाबाईंच्या मनात हे आहे, आणि सुशीलाबाई हसायला लागतात की त्यांना हेच हवं आहे. तर प्रेक्षकांनो, खरंच युवराजचं दुसरं लग्न होईल का? शक्यच नाही आहे. युवराज कसला लग्न करतोय? पण पिंकीची एंट्री कशी असेल ना, यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही आहात का? मग चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. काल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे खूप आभार, आणि ज्यांनी नसेल केले त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे पुढचे रिव्ह्यूज एन्जॉय करा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.